सकाळची सुरुवात तर माझी नेहमी किचनपासूनच होते, कारण सकाळी शैलेशचा टिफिन असतो, नाश्ता असतो, योहानचा नाश्ता असतो. उठली की पहिले आंघोळ करून घेते आणि नंतर किचनमध्येच येते मी. आणि सकाळची अशी घाई असते ना की पाणी प्यायला पण विसरून जाते. मग काय, मग कामा करता करता पाणी पिऊन घेते. मग इथे पाणी पिऊन झाल्यानंतर मी एका साईडला पीठ मळायची तयारी करते आणि एका साईडला आपली भाजी पण बनते. आता पीठ मळून झाल्यानंतर लगेचच नाश्त्याची तयारी केली. तर इथे एक दिवस अगोदरच मी मका बॉईल करून ठेवला होता आणि त्याचाच चाट बनवला. आज नाश्त्याला तेच खाल्लं. त्यानंतर ना इथे मला गहू दळायला टाकायचे होते, तर त्याचीच मी तयारी केली. तर त्यामध्ये मी मका, नाचणी, ज्वारी, बाजरी आणि थोडेसे मेथीचे दाणे हे टाकून सर्व ॲड केलं. मी ना नेहमी अशीच पीठ दळायला टाकते. ह्याने काय होते ना, हे सर्व जिन्नस ना आपल्या पोटात जातात. आणि दुसरं मी इथे वेगळं पीठ बनवते. तर ह्यामध्ये तांदूळ आणि गहू टाकत नाही, जे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण दाखवलेलं आहे की मी जे छोटे छोटे पॅनकेक वगैरे बनवते. त्यासाठी हे 2 किलो 3 किलोचं एक पीठ तयार करून ठेवते मी, जे योहानला पण होतं आणि आम्हा दोघांना पण होऊन जातं नाश्त्याला. तर हे सगळे मी ॲड केले आहेत ना, तुम्ही पण असे ॲड करून पीठ दळून ठेवा माझ्या घरामध्ये. आणि जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल ना की काय नाश्ता बनवायचा आहे, तर त्यामध्ये असं तुम्ही छोटे थालीपीठ किंवा पॅनकेक छोटे असे बनवू शकतात. तर त्यामध्ये ना तुम्हाला हवं असेल तर हॉर्स ग्राम म्हणजेच की कुळीथ हे पण टाकू शकतात. माझ्याजवळ ना अगोदरचं पीठ आहे शिल्लक, तर त्याची मी चपाती बनवून दाखवते. त्याच्यामध्ये पण हे सर्व जिन्नस ॲड केलेले आहेत. तुम्हाला वाटेल की कडक होईल चपाती, तर असं काही होत नाही. इतकी सॉफ्ट बनते ना की तुम्ही संध्याकाळी पण खाऊ शकाल. ही चपाती इतकी सॉफ्ट बनते. आणि तुम्हाला ह्या पिठाची भाकरी जरी थापायची असेल ना, तीही तुम्ही करू शकतात. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.